कुरुंदवाडमध्ये महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या कृष्णा वेणी यात्रेच्या नियोजनासाठी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस आणि तरुण मंडळांचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली। या बैठकीत पालिका प्रशासनासह मंडळाच्या सहकार्यातून यात्रा पार पाडण्याचा निर्णय घेतला। कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सायंकाळी कृष्णा वेणी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती। अध्यक्षस्थानी प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान होते। पालिकेच्या कर विभागाचे निशिकांत ढाले यांनी मागील वर्षाचा इतिवृत्तासह जमा खर्चाचं वाचन केलं। मुख्याधिकारी चव्हाण यांनी शहराचा कर आणि यात्रेतील जागेच्या भाड्याची रक्कम काही दुकानदारांची थकीत असल्याचा उल्लेख केला। यावरून वाद निर्माण झाला। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांनी सर्वांना शांततेचं आवाहन केलं। यावेळी अनुप मधाळे, प्राध्यापक सुनील चव्हाण, वैभव उगळे, बाबासाहेब सावगावे, दयानंद मालवेकर, उदय डांगे, अक्षय आलासे, अनुप मधाळे, जितेंद्र साळुंखे, तानाजी आलासे, जय कडाळे, बबलू पवार, सुनील कुरुंदवाडे, आयुब पट्टेकरी, आर पाटील आदींनी यात्रेबाबत आपल्या सूचना मांडल्या। शहरातील 50हून अधिक मंडळांनी एकत्रित येत शिरोळच्या धर्तीवर यात्रा साजरी करण्याची संकल्पना नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडत त्याबाबतच्या अटी शर्ती आणि यात्रा साजरी करण्याच्या नियमावली सांगितली। प्रशासक चौहान यांनी ग्रीन सिग्नल देत यंदाच्या वर्षी सार्वजनिक मंडळं आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमानं ही यात्रा साजरी करण्यासाठी परवानगी दिली। लवकरच लकी ड्रॉ पद्धतीनं चिठ्ठी काढून संबंधित सार्वजनिक मंडळाकडे यात्रेचं संयोजन दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी प्रवीण खबाले, रघु नाईक, उमेश कर्नाळे, रमेश भुजुगडे, बापूसाहेब आसंगे, दीपक परीट, सुरेश बिंदगे, अभय पाटुकले उपस्थित होते।